मगाशी झालेल्या गोष्टीबद्दल मला वाईट वाटलं. सगळ्यांना निरोप दिलेत असं मला सांगितलं गेलं. चुकून एखाद्याला फोन बंद असेल किंवा भेट झाली नसेल, असं झालं असेल वाटलं, पण सगळ्यांना गेलेले आहेत. हे कुणाचं लग्न नाही. आपल्या सगळ्याला हा तालुका, या तालुक्यातल्या संस्था, या तालुक्यातला शेतकरी यांना मदत करायची आहे, अन्याय निवारण करायचं आहे. 3 वर्षापूर्वी आपण सगळेजण बसलो, कारखान्याच्या निवडणुकीला समविचार आघाडी स्थापन झाली. सगळ्या आपण लोकांनी मदत केली आणि दामाजी कारखान्यावर आपलं संचालक मंडळ आलं. शिवानंद पाटील, तानाजी भाऊ यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या संचालक मंडळाने खूप चांगलं काम केलंय. माझी अजूनही सगळ्या संचालकांना विनंती आहे की एकोप्यानं जेवढं करता येईल तेवढं करूया. 2 वर्ष राहिले. मी आपल्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांना विनंती करतोय, आता कुठं आम्हाला उभं राहायचं नाही. मला 5 तालुक्यातल्या लोकांनी पंचायत समितीवर निवडून दिलं होतं 25 वर्ष वर्गणी काढून. तो काळ वेगळा होता. आणि आपल्याला या तालुक्यामध्ये तुम्हाला विचारणारा बोलणारा तर लोकप्रतिनिधी पाहिजे. गुलामगिरीत वागायचा का स्वतंत्रपणे वागायचा ह्याचा निर्णय उद्या निवडणुकीत आपल्याला करायचा. मी नीट सांगतोय आपल्याला. आणि म्हणून सगळ्यांनी मिळून नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती या निवडणुका आपल्याला लढवायच्या आहेत. जगताप सर, आपण प्रौढ आहे, आपण जाणती माणसं आहे, करती माणसं आहे. असं असेल तर मी त्यात नाही असं म्हणण्यापेक्षा असं करूया म्हणा. नकारात्मकता ठेवू नका, हे करूया. मला नाही वाटत की नीटपणानं आपण जर राबलो, कारखान्यानंतर लोकसभेची निवडणूक झाली. पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये 45,500 लीड मिळालं. कोणी व्यक्तीमुळं कशामुळं कसंही मिळालं नाही. एक प्रवृत्तीला विरोध करायचा म्हणून लोकांनी लोकसभेला मतदान केलं. आता तुमच्या आमच्या सगळ्याची गरज आहे. ढोबळे सरला कुठं उभं राहायचं का? उभं राहायचंय सर? नाही उभं राहायचंय. कुणालाही आम्हाला उभं राहायचं नाही. आपल्याला गरज आहे उद्या निवडणुकीत तालुक्यात काय करायचंय ते. मी अजून एकदा वाक्य पुन्हा एकदा सांगतोय, गुलामगिरी प्रवृत्तीत वागायचंय का मनाचं मालक होऊन स्वातंत्र्यात राहायचं आहे. ते करायचं असेल तर स्वतः उभा राहणे असं समजून उद्या निवडणुकीत आपल्याला प्रचार करावा लागेल. बापू आकडे खूप छान बोलले. बापू कायमचा जे मनाला पटेल ते करत आलेला आहे. मागे माया निवडणुकीला बापूला ढोबळे सरची दबाव आणला होता, पवार उठला प्रचाराला जाऊ नका म्हणून. सरला सोडून सगळे माया बघून आले होते. तर मला हे सांगायचं आहे की आपल्याला सगळ्याला उद्याची निवडणूक स्वतः उभं राहिले असं समजून लढवायचं आहे का? ते करावं लागेल. जे सोबत येतील ते बरोबर, जे येणार नाही ते सोडून उद्याची निवडणूक आपल्याला लढवायची आहे. आपल्या आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी. नसेल तर कुणा तर दारात घेऊन मला अमुक एक पाहिजे मागायची पाळी, आपल्यावर पलटी घेऊन फिरायची पाळी यायची असेल
तर या तालुक्याला पुन्हा एकदा दबावाचं बीड सारखी परिस्थिती करायची आहे काय सगळीकडे? कुणाबद्दल टीका म्हणा, आपण मनाचा मालक होऊया. आणि म्हणून नगरपालिकेच्या बैठका घेऊ. आज मगाशी मतदार यादीचा प्रश्न निघाला. सोलापूरला आता कलेक्टरने बैठक बोलवलेली आहे. मंगळवारचे प्रांत तहसीलदार सगळे गेलेले आहेत. मतदार यादीमध्ये जे जादा नावं खुपटलेले आहेत, नावं काढायचे त्या पद्धतीची चर्चा चालू आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्याला विनंती करतोय, नीटपणानं आपण निवडणूक लढवली. ही निवडणूक जिंकणं अवघड नाही. भुरट्या उठवण्यासारख्या लोकसभेच्या निवडणुकीला कारखान्याला लोकांनी काम केलं. प्रत्येक मतदार 2009च्या भारत मालकीच्या इलेक्शन मध्ये तीच परिस्थिती होती. मग पांडू चौगुलेने खूप चांगलं भाषण केलं. तो काय काय या तालुक्यामध्ये केलंय. मला मदत केली नाही म्हणून बालकीने कोणाचं नुकसान केलं नाही. हा तालुका आपला आहे. सगळ्या लोकांनी मिळून या तालुक्याचं भवितव्य घडवायचं काम आपण स्वतः करायचं आहे. माझी खात्री आहे मंगळवेढा तालुका वैचारिक आहे. त्याला नाही पटलं तर कुणालाही फेकून द्यायची ताकद आहे. म्हणून उद्याच्या निवडणुकीला जे येतील त्यांना सोबत घेऊन, जे येणार नाहीत त्यांना सोडून प्रयत्न करू. म्हैस शेवटी मालकासाठी दूध देत नाही, तिच्या निसर्ग नियमानुसारच सगळे चालू असते. आणि म्हणून आपण सगळेजण मिळून सगळ्यांना निरोप देऊ. आपण तालुक्यातल्या लोकांना दाखवून दिले समविचारी आघाडीने. दामाजी कारखाना समविचारीच्या आघाडीत ताब्यात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्यामध्ये एक पांडुरंग कारखाना सोडला तर 2 नंबरला आपला कारखाना इतकं वाटलं होऊन सुद्धा आज आपण मुळी टाकली. 33वा कार्यक्रम झाला. 33वा काळ हंगामा सुरू झाला. शिवानंद पाटील चेअरमन झाले नसते तर कारखानाच चालू होत नव्हता. काळुंके सरांनी, राहुल शिर्जींनी, प्रशांतराव परिचारक ह्या सगळ्या मंडळींनी मदत केली. सौजन्यपूर्ण वातावरणामध्ये काय गोष्टी होत असतात. जे काम करते त्याला कळते काय अडचणी येतील त्या. आपण सगळेजण मिळून स्वतः उभा राहिलोय असं समजून उद्याची निवडणूक जिंकून मंगळवेढा तालुका स्वतंत्र विचाराचा हे दाखवून देऊ. परिवर्तनाच्या चळवळीचा आपण भागीदार होऊया. दर वेळेला या तालुक्याच्या हिताचं जे असेल तो निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. कधीही राजकीय स्वार्थ केलेला नाही आपण सगळ्यांनी. म्हणून मी आपल्या सगळ्याला अत्यंत नम्रतापूर्वक कळकळीची विनंती करतोय. कारखान्याला ज्या पद्धतीने एकजूट दाखवली म्हणून आपली दामाजी कारखान्याची लक्ष्मी जिवंत राहिली आहे. त्यावेळेला आपण नीट वागलो नसतो तर आज कारखाना संपला. चालका झालंच नव्हतं. उद्या नीट परिस्थिती या तालुक्याची, आपली पुढची पिढी नीट जगायची असेल स्वाभिमानानं, दामाजी कारखाना नीट टिकायचा असेल, या तालुक्यात स्वातंत्र्य, बंधुता, समता नांदवायला पाहिजे. जातीयवाद अजिबात नको आहे. मी मराठ्याचा, तू मांगाचा, तू चमाराचा, तू धनगराचा, तू वाण्याचा. काय आपण पहारच नेऊन कुठल्या जातीत जन्माला आलेलो नाही.
आम्ही साने गुरुजी सेवादलात वाढलेलो, आपण सगळेजण मंगळवेढा तालुका कधीच जातीवादी वाढला नाही. आणि म्हणून मी सगळेजण मिळून आपण बैठका घेऊ. नगरपालिका वार्ड वाईज होतील, जिल्हा परिषदा सगळीकडे होतील. मी उमेदवार अमुक तमुक, निवडून यायची पात्रता कशी आहे, इतर समीकरण बघावी लागणार आहेत, निवडणूक खर्च काय, ह्या सगळ्या गोष्टी मग पडायसाठी उभा राहायचा आहे. मला काल एक जण म्हणला, राजू चेडेकरच बहुतेक म्हणला, जरूर सन्मानाने पडायचं असेल नगरपालिकेला नगराध्यक्ष म्हणून तर 2 कोटी लागतील, आणि निवडून यायचं असेल तर 3 कोटी लागतील. करणार काय, मी उभा राहतो म्हणायचं आणि पैसे राहायचे. म्हणून सगळ्या गोष्टींना आपण अपयश नाही पत्करायचं. मी नाही उभा राहिलो तर जो उभा राहतो तो मीच आहे असं समजून आपण सगळेजण लढूया. लढायचं काय, एकदा जोरदार टाळ्या वाजवा, 2 तिथे. मग आपण निश्चितपणानं लोकसभेची दामाजी कारखान्याची समविचारी आघाडीच्या लढाईची पुनरावृत्ती नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर करूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मतभेद डोक्यात काढा, मनभेद डोक्यात काढा. आपल्या स्वतःसाठी करायचंय, कुणासाठी करतोय आपण? अमुक एक उभा राहिला त्यासाठी करत नाही, आपल्यालाही नीट जगायचं आहे. म्हणून उद्याच्या निवडणुकीच्या दृष्टीने आपण सगळेजण मिळून पोक्तपणाने विचार करून निवडणूक लढवूया. त्या दृष्टीने समविचारी आघाडी अखंड राहील. या तालुक्याचं वाटोळं होऊ देणार नाही. चांगल्यासाठी समविचारी आघाडी हे नीटपणाने काम करेल, एवढंच ग्वाही देतो. आणि